तुम्हाला कधी आई बाबांनी फटका दिलाय का हो? दिलाय ना. शेतीमध्ये काम चालू होतं त्यावेळेस नाही का असं वाफ वाढायला लागतात, खोऱ्याने वाढायला लागतात. तर त्यावेळेस पाणी जाण्यासाठी ते लेवल करण्यासाठी करायला लागतं. तर त्यावेळेस व्यवस्थित आलं नाही तर मग वडिलांनी डायरेक्ट खोऱ्याचा दांडात टाकला होता माझ्या. त्याच्यानंतर थोडा राग आला, मग त्यामुळं मी म्हणलो आता जातो मी निघून. मग विहीर होती शेजारी, विहिरीमध्ये काय गेला एक दगड टाकला म्हणजे मी उडी मारली. एक कडेला सगळे होते त्यामुळे त्यांना वाटलं आता यांनी उडी मारली. सगळे चुलते विलते कडणी होते, त्यांना आवाज आला विहिरीचा. मी रडत आलो होतो ना, त्यामुळं थोडा आवाज आला. मग सगळे पाहायला लागले, आम्ही लपून बसलो होतो. मग सगळे पाहायला लागले, बाबा काय झालंय बघा इकडं तिकडं. सगळे मग नाही का विहिरीत हे केलंय ते. त्याच्यानंतर सगळी घाबरून गेली. मग थोडं जरा सापडल्यावर काय झालं? सापडल्यावर काय आता शेवटी आई वडील जरा गोंधरलं बाबा असं असं करू नका. मला वाटलं सापडल्यावर स्वतःच टाकला की नाही ना. तुमचा एखादा प्रसंग सांगा ना असाच. माझ्या बाबतीत असं काही नाही, पण मला साप सारखे दिसायचे ना. साप? हो. कुठे? म्हणजे आमच्या घरातच साप होता. नाही इथं नाही हो, नाहीतर आपलं जुनं घर होतं ना, त्या आड्यांचं असतं सूस मध्ये. मग एकटीच होते घरात मी. परीक्षा होती, सगळे गेले होते बाहेर. आणि असं आड असतं वरती ना, असं कौलाचं असतं वरती. त्याला असा इथनं तर इथपर्यंत असा एवढा मोठा साप होता. काय सांगता? हो. पण मला सांगा, सापांमुळे तुमच्या गावाला सुस नाव पडलं का? काय सांगू शकत नाही. सतत असं नाही ना? नाही. कारण मला आता वाटायला लागलं एवढे साप जर तुमच्या गावात होते तर मग तुम्हाला ते घरात साप दिसल्यावर काय केलं तुम्ही? मी बाहेर गेले आणि सगळ्यांना बोलून आणलं की तर साप आहे. मी बाहेर जाते, तुम्ही आज जा. नाही मग बोलून आणलं तर कोणालाच नाही दिसला. एकदाच आला असा साप? नाही, भरपूर वेळा. म्हणजे तोच असायचा. हो. खूपच मोठा होता ना. अरे बाप. त्याचा कधी कधी तर एक दिवस तर बाहेर असं लाकूड बाहेर असतं ना त्या कौलांचं, तर त्याला असं लटकलेला होता पूर्ण असा एवढा मोठा. अरे बापरे. मग काय केलं तुम्ही? मग पण बोलून आणलं सगळ्यांना. तुम्हाला दिसलं की बोलून आणायचं? हो. लोक आली की तो परत लपायचा? काय पकडापकडीच खेळत होता? तुम्ही कधी बघितला नाही साप? नाही, शेतामध्ये दिसायचं ना. पण ह्यांचं लग्न ठरलं तेव्हा साप नव्हते तिकडे? नाही. तिकडे जायचो ना आम्ही, सुट्टीच्या वेळेस जायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या वेळेस मामांक जायचो, तेव्हा दिसायचं. पण तुम्हाला कधी साप पकडला? नाही, मला नाही दिसला कधी. तुम्हाला नाही? तुम्ही पकडला नाही कधी? नाही कधी नाही. मला भीती अजून सुद्धा वाटते. मलाच नेमके दिसतात, इथं पण शेतामध्ये दिसतात. तुम्हाला साप दिसतात? हो. कशामुळे दिसतात? काय रिझन माहितच नाही. काय असेल कारण? ह्याला साप का दिसत असतील? नाही, काही कळलंच नाही अजून. कसं होतं, आता शेती म्हणलं जंगल असतं. जंगल आता हे मला 1-2 वेळा म्हणली की साप मला दिसतात. पण काय होतं, शेती म्हणलं जंगल म्हणलं की त्यांचं घरच येते. बरोबर. शेवटी आता स्वप्नात पण माझ्यासारखे येतात साप. मग आता पाहतेच म्हटल्यावर सारखे. समजा साप आता इथे आणला, आम्ही टोपलीत आणि तुमच्या हातात दिला तर काय करा? पळून जाईल. पळून जाईल, फेकून देणे पळून जाईल, तुमच्या अंगावर टाकेल. काय पाहुण्याचं स्वागत करतात ह्यांच्याकडे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.